लग्नानंतर होईलच प्रेम भाग 2. फोनच्या आवाजाने तिने मघांपासून उशीत घेतलेलं डोकं वर काढलं. फोन अमितचा होता. स्वरा म्हणाली, हॅलो बोल ना. अमित म्हणाला, काय कुठे आहेस ग? न सांगताच गेली निघून. पुढं काय बोलायचं तिला समजच ना झालं. अमित म्हणाला, अगं आवाज ऐकू येत नाही आहे का तुला? स्वरा म्हणाली, हो मी घरी आलेली आहे कोल्हापूरला. अमित म्हणाला, असं अचानक का ग? काय झालं का तुला? स्वरा म्हणाली, ते म्हणजे असं की. तिने मोठा श्वास घेतला. माझं लग्न ठरलेलं आहे अमित. अमित म्हणाला, काय? तो मोठ्याने ओरडला. तसा स्वराने फोन कानापासून बाजूला घेतला. स्वरा, ठीक आहेस ना ग तू? तू काय बोलत आहेस की तुला माझं काही कळत नाही की तुझे कान वाजते? आवाज एवढा मोठा की त्या आवाजाने प्रज्युता नैना पडतच आल्या. नैना म्हणाली, अमित काय झालं रे? असं भूकंप आल्यासारखं का ओरडत आहेस तू? अमित म्हणाला, अगं बोल ना, स्वराचं लग्न ठरलेलं आहे. काय? दोघींनीही मोठ्याने ओरडल्या. थोडा वेळ शांतच होता. नंतर तुम्ही तिघी उद्या कोल्हापूरला या. अमित म्हणाला, स्वरा, हो येतो आम्ही. स्वरा म्हणाली, आपण आल्यावरच बोलूया. समोरच्या आरशात तिने स्वतःचंच प्रतिबिंब पाहिलं. अस्तित्वात असलेले केस आणि कपडे पाहून चेहऱ्यांवर खिन्न हसू पसरलं. पण ते तिच्या कपड्यांवरच होतं की परिस्थितीवर, ते तिलाच माहिती नव्हतं. स्वरा नुसतीच फ्रेश होऊन बाहेर आलेली होती. तितक्यातच दरवाजांवर थापडली. लाडो, कशा आहात तुम्ही? मोहिनी आणि अनिता दोघींनी एकाच सुरात विचारलं होतं. स्वरा म्हणाली, आम्ही मस्त. तुम्ही कशा आहात? राजचं घर. राज त्याच्या स्टडी रूममध्ये झाल्या गोष्टींचा विचार करत बसलेला होता. काहीतरी विचार करून त्याने त्याचा मोबाईल घेतला आणि तिचा नंबर बघितला. कॉल करू की नको या विचारात कॉलचं बटन प्रेस झालं. स्वरा नुसतीच फ्रेश होऊन आलेली होती. आरशांसमोर बसून स्वतःला निहाळतच होती. कसे असतील ते? समजून घेतील ना मला? माझ्या कामाला की मासाहेब आणि डॅडीसारखं अपशगुनी ठरवतील का? एक अश्रू तिच्या डोळ्यातून ओघळला होता. तिने तो पुसूनही टाकला. फोनच्या आवाजाने तिची धुंदी भंग झाली. स्क्रीनवर नाव झळकत होतं, राज. तिच्या भुवया उचलल्या. तिने कॉल रिसीव्ह केला. राज म्हणाला, हॅलो. राज त्याच्या घोगऱ्या आवाजात आणि तिचा श्वास घसात, हॅलो. त्याचा पुन्हा आवाज आला. स्वरा म्हणाली, हां बोला ना. तिचा नाजूक आवाज किणकिणायला तसं त्याने क्षणभर डोळे मिटले. राज म्हणाला, जितेंद्र अंकलांनी तुम्हाला सांगितलं नाही का की मला तुमच्यासोबत भेटायचं आहे, बोलायचं आहे म्हणून? स्वरा म्हणाली, काय? राज म्हणाला, हेच की आपण भेटतोय उद्या म्हणून. स्वरा म्हणाली, नाही, कामात विसरले असतील बहुतेक. अमित म्हणाला, ठीक आहे, उद्या भेटूया आपण शॉपवर 4 वाजता. ओके. स्वरा म्हणाली, ओके बाय. ती बोलली खरं. तिचा श्वास घशातच अडकलेला होता. तिने बाजूच्या टेबलवरचा ग्लास घेऊन तोंडाला लावला. पाणी पिल्यानंतर तिला जरा बरंच वाटलं. लाडो दरवाजांवर थापडले. तसं ती विचारातून बाहेर आली. स्वरा म्हणाली, मोहिनी वहिनी, बोला ना, काही काम होतं का तुमचं माझ्याकडं? मोहिनी म्हणाली, जेवायला येताय ना तुम्ही? माझं काम वगैरे काही नाही. तुम्हाला जेवण करायला बोलवायला आलेली आहे. स्वरा म्हणाली, हो आलेच मी. डायनिंग हॉलमध्ये सगळे नेहमीप्रमाणे जेवायला बसले होते. वेदांत, सत्येंद्र आलेले नाहीत अजून. काय हो धाकट्या सुनबाई, यजमान कुठे आहेत तुमचे? जितेंद्र म्हणाला, बाबा ते आले नाहीत अजून ड्युटीवरून. अनिता, ते आले की सांगा त्यांना आम्हाला भेटायचं आहे म्हणून. अनिता म्हणाली, हो बाबा. जितेंद्र म्हणाला, स्वरा कुठे आहेत? अनिता म्हणाली, ताईला बोलवायला गेली होती, येतच असतील त्या आता. साधना म्हणाली, काय गरज होती त्या अपशगुनी कार्टीला येथे बोलवायची? तुम्हाला सांगितलं ना तिला बोलवायचं नाही म्हणून, तरी पण ऐकत नाहीत. आजोबा म्हणाले, सुनबाई तोंडाला आवर घाला. कधी नाही ते आजोबांचा आवाज आज वाढलेलाच होता. सगळे आश्चर्यचकित नजरेने पाहत होते आजोबांकडे. जितेंद्र, समजा तुमच्या बायकोला, नाहीतर त्यांना त्यांच्या घरी साताऱ्याला पाठवणार आहे मी आता. सारख्या सारख्या आमच्या नातीचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही आहोत. शेवटचं सांगतोय तुम्हाला. तुमचा राग तुमच्या जवळच ठेवा.
त्या तुमचाच अंश आहेत ना? की उचलून आणलाय तुम्ही त्यांना? नाही ना. एक लक्षात घ्या, हे घर जेवढं वेदांत आणि सत्येंद्र यांचं आहे ना, तेवढाच हक्क आमच्या लाडोबांचा सुद्धा आहे. पुन्हा जर त्यांचा असा अपमान केला तर तुम्हाला आम्ही कायमचं तुमच्या घरी पाठवून देऊया. आजोबा अक्षरशः रागात थरथरत होते. वेदांत म्हणाले, आजोबा तुम्ही शांत व्हा. हे घ्या पाणी, पाणी प्या थोडं. आजोबा म्हणाले, नकोय आम्हाला काही. आजपर्यंत आम्ही शांत होतो, कारण आम्हाला आमच्या मुलाचा संसार उघड्यावर पाळायचा नव्हता. म्हणून आम्ही सगळं सहन करत होतो आणि सहनसुद्धा केलं ना. आणि या घरात सुनेला सून म्हणून नाही तर लेकीचा दर्जासुद्धा दिला जात होता. पण आज गर्द गाठी त्यांनी आता अजिबात नाही, असं होणारच नाही. भावना, जरा यापुढं तुम्ही त्यांना काही बोललात तर तुम्ही राधेश्याम इमानदार हे खरे कसे आहेत ना, हे तुम्हाला मी दाखवूनच देणार आहे. जितेंद्र, ही आजपासून तुमची जबाबदारी असेल. ताब्यात ठेवा तुमच्या बायकोला. आमच्या एकुलत्या एक नातीच्या लग्नात विघ्न नकोय आम्हाला. कोणते? जितेंद्र म्हणाले. हो आबा. जितेंद्र रागाने भावनांकडं बघायला लागले होते. बाबा, आम्ही. भावना काही बोलणार नाहीत. तेवढ्यातच आजोबांनी हात दाखवला. आजी म्हणाली, आहो शांत व्हा, आम्ही पाहतो ना काय करायचं ते म्हणून. आजोबा म्हणाले, बघाच तुम्ही, लक्ष द्या जरा. आणि हो, सुधाकरांना सांगा घरी यायला. आजी म्हणाली, हो येतच असतील ते, येतो म्हणले उद्या. आजोबा म्हणालेत, वेदांत, मंडप आणि डेकोरेशनचं बघायला लागावं लागेल आपल्याला. आणि वाटू दे आपलं लग्न घर आहे म्हणून असं. वेदांत म्हणाला, बघतो आम्ही. वातावरणात वेगळी शांतता पसरलेली होती. याआधी कोणी आजोबांचेही असं रूप पाहिलेलं नव्हतं. सगळे नोकर माणसं सुद्धा घाबरलेली होती. दूर उभी असलेली स्वराला मेल्याहूनही मेल्यासारखं वाटत होतं. वहिनी, आम्ही रूममध्ये जातो, तुम्ही जा जेवण करा. एवढं बोलून तिने खाली मान घातली. मोहिनी म्हणाली, लाडो. स्वरा म्हणाली, वहिनी नको ना, जा तुम्ही. लाडो. आजोबांचा आवाज हॉलमध्ये घुमला होता. आजोबा म्हणाले, येताय ना जेवायला? तिला समजेनासंच झालं, जाऊ की नको म्हणून. आजी म्हणाली, लाडो या ना जेवायला, आम्ही तुमच्याच आवडीचं जेवण बनवलेलं आहे आज. छान, तुला जसं आवडतं तसं. आजोबा म्हणाले, येताय ना लाडो? तिनं फक्त मान हलवली. त्यानंतर तेथे फक्त चमच्याचा आवाज येत होता. भावना रागात एकच घास घेत झालेल्या अपमानाचा विचार करतच होत्या. जेवण झालं तसं आजोबा उभे राहिले. त्यांनी एक नजर आजींवर टाकत बोलायला सुरुवात केली. आजोबा म्हणाले, परवा साखरपुडा आहे, त्यानंतर लगेच 2 दिवसातच लग्न आहे तुझं. तर ते शांततेत पार पडलंच पाहिजे. आणि खास करून थोरल्या सुनबाई तुम्ही, जर तुम्हाला या लग्नात भाग घ्यायचा नसेल ना, तर तुम्ही शांत राहिलात तर बरंच होईल. नाहीतर तुम्हाला माहीतच आहे, उद्या घरात आपले नेहमीचे सराफ आणि डिझाईन येईलच. त्यांना सांगा तुम्हाला कसे कपडे आणि कसे दागिने हवे आहेत. सत्येंद्र आणि वेदांत, तुम्ही काही दिवस घरातूनच काम करा. अनिता, तुमच्या यजमानांना सांगा घरात राहा म्हणावं. बहिणीचं लग्न आहे, थोडा हातभार लावा. लाडो, तुमचं काय ते मेहंदी, मेकअप जे काही असेल ना ते बघा. आणि कोणी काही बोललं की फक्त आम्हाला येऊन सांगा. आम्ही बघतो कोण आमच्या नातीला त्रास देतात ते बघू. शेवटचं वाक्य बोलताना त्यांनी एक कटाक्ष भावनांकडे टाकला. आजोबांनी सगळे एका दमात सांगून टाकलेलंच होतं. सगळ्यांनी हो मध्ये मान हलवतच होते. आजोबा म्हणाले, जा आता आराम करा सगळे. ते बोलले तसं सगळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. स्वरा तिच्या रूममध्ये जाऊन बसली होती. दरवाजाच्या आवाजाने तिघीने मघाणपासून पुस्तकात घातलेलं डोकं बाहेर काढलं. तो सत्येंद्रच होता. त्यांची खाकी वर्दी त्याला वेगळंच लुक देत होती. शर्टची वरची 2 बटन ओपन असल्यामुळं त्यांची तुळशीची माळ भलतीच शोभून दिसत होती. त्यात भर म्हणजे त्याचे अस्तित्व झालेले केस त्याचं व्यक्तिमत्व उठारदार करत होते. ती त्याला बघण्यातच इतकी गुंग झालेली होती की तिला समजलंच नाही की तो तिच्या समोर दोन्ही हात पॅन्टीच्या खिशात घालून केव्हाचा तिच्याकडे बघतच होता. त्याने तिच्या समोर चुटकी वाजवली.
सत्येंद्र म्हणाला, काय ग, लक्ष कुठं आहे तुमचं? अनिता म्हणाली, कुठे नाही. काही म्हणालात का तुम्ही? सत्येंद्र म्हणाला, आम्ही कधीचे आवाज देतोय तुम्हाला, लक्ष नाही तुमचा माझ्याकडं. अनिता म्हणाली, तुम्ही फ्रेश व्हा, आम्ही जेवण घेऊन येतो तुमच्यासाठी. ती त्याचं ऐकून न घेता खाली किचनमध्ये निघून गेली होती. सत्येंद्र म्हणाला, अशा काय हो तुम्ही, कसं होणार आपलं? स्वतःशीच बोलत तो वॉशरूममध्ये निघून गेला. तिने किचनमध्ये येऊन मोकळा श्वास भरूनच घेतला होता. वेडी आहेस तू अनिता, काय वेड्यासारखी बघत होती त्यांच्याकडे. पण खरंच कसले भारी दिसतात ना वर्दीमध्ये ते, एकदम त्या मुंबईच्या फौजदारासारखे, मूव्हीमधल्या हिरोसारखा. पागल अनिता काहीही विचार करत असते. ती जेवण घेऊन रूममध्ये आली. तो आरशांसमोर उभा राहून परफ्यूम मारत होता. अनिता मनातच म्हणाली, नखरे तर बघा ना मुलीच्या, वरचेच आहेत बाबा आता. कॉलेजमध्ये असताना कोणी गर्लफ्रेंड नक्कीच असणार यांची. सत्येंद्र म्हणाला, काय झालंय, काय माहिती आहे यांना, माझ्याकडे अशा का पाहत आहात तुम्ही? सत्येंद्र म्हणाला, अनिता अशा काय पाहत आहे, काही बोलायचं आहे का तुम्हाला माझ्यासोबत? अनिता म्हणाली, नाही, काही नाही बोलायचं मला. तिने मान हलवली. अनिता म्हणाली, आहो, त्यांच्या कानात घुंगरू किनकनल्याचा भास झाला होता. भावना आवरता घेत त्याने मान वरती करून भुया उंचावून पाहिलं. अनिता म्हणाली, तुम्हाला बाबांनी त्यांना भेटायला सांगितलेलं होतं. सत्येंद्र म्हणाला, डॅडीने मला बोलायलं का? कशासाठी? काही काम होतं का डॅडीचं माझ्याकडं? तसं तिने झाला सगळा प्रकार त्याला सांगितला होता. त्याने रागात मुठी आवडला. अनिता म्हणाली, तुम्ही काही बोलायला जाऊ नका, अगोदरच वातावरण चांगलं नाही आहे घरचं. ते लाडू आल्या तेव्हा सुद्धा आई त्यांना बोलल्या होत्या, पण आजींनी सुनावलं त्यांना. एवढंच बोलून त्याने जेवायला सुरुवात केली होती. मोहिनी किचन आवरून रूममध्ये आली. तिने रूममध्ये नजर फिरवली, पण तो नव्हता रूममध्ये. तिने बाल्कनीत पाहिलं तर तो दोन्ही हात पॅन्टीच्या खिशात घालून एकटक बाहेर पडणारा मुसळधार पाऊस बघत उभा राहिलेला होता. शिवलेस ब्लॅक कलरचा टी शर्ट, ब्लॅक कलरची पॅन्ट, त्यात भर म्हणून टी शर्टमधून दिसणारे त्याचे बायसेप आणि कॉर्ड्स उठून दिसत होते. क्षणभर तिला तिच्या नशिबांचा सेवा वाटत होता. तिला खूप छान वाटत होतं. किती आपलं नशीब भारी आहे ना, आपण खरंच या माणसाला शोभून दिसतो का? काय पाहिलं यांनी माझ्यात, असं त्या पांडुरंगाला माहीतच असेल. तिने हलकत हसत नाही मध्ये मान डोलवली. त्याच्याकडे पाहिलं तर तो अजूनही पाऊस पाहत उभा राहिलेला होता. तिने त्याला आवाज दिला, आहो. त्याने मागे ओढून पाहिलं. वेदांत म्हणाला, इतका उशीर का? आम्ही वाट पाहत होतो तुमची. काय करत होता तुम्ही इतका वेळ? मोहिनी म्हणाली, किचनमध्ये काम होतं तेच करत होती मी. आता उद्या काकू येणार आहेत ना, त्यांना आजींनी कॉल केला होता, त्यांच्यासोबत बोलत बसलेले होते मी. आणि आता लग्नाची तयारी सुद्धा करायची आहे, तर ते आजींना सांगत होते. वेदांत म्हणाला, मोहिनी म्हणाली, तुम्ही कसला विचार करताय? वेदांत म्हणाला, साहेबांचा विचार करत होतो मी. पुढचे काही दिवस पाहुण्यांची उठबस असेल, त्यांच्यासमोर काही वाद घालायला नको म्हणजे झालंच की. लाडोचं लग्न व्यवस्थित पार पडलं एवढंच मला वाटतं. वेदांतने नकारमार्थिक मान डोलावली. काही काळजी करू नका आता तुम्ही. आणि बाबा आहेत ना घरी, भाऊजी पण तर आहेतच ना, सगळं ठीकच होईल. आपल्या लाडोचं लग्न सगळं व्यवस्थित पार पडेल, जास्त नका विचार करू तुम्ही. त्याने तिला घट्ट मिठी मारली. कपाळांवर हलकेच ओठ टेकवले. तसं तिने डोळे बंद झाले. मोहिनी, तुला आमचा राग येत असेल ना ग? आम्ही तुम्हाला जास्त वेळ देत नाही, तुझ्या संग गप्पा करत नाही, तुला जसं म्हणलं तसं बाहेर फिरायला घेऊन जात नाही. घरी आल्यानंतर सुद्धा आम्ही जास्त करून स्टडी रूममध्येच असतो. लग्न झाल्यापासून आपण कधीच तुम्हाला बाहेर फिरायला सुद्धा घेऊन गेलो नाही. ती हलकीच हसली. मोहिनी म्हणाली, आम्हाला माहिती आहे तुमच्या मागे किती व्याप असतो ते. मुद्दाम थोडीच तुम्ही असं करता, मुद्दाम थोडी ना तुम्ही मला बाहेर फिरायला घेऊन जात नाही. आम्ही काही रागवलेलं नाही आहे तुमच्यावर.
चला आता झोपायला, उशीर झालेला आहे ना. दोघेही झोपायला निघून गेले. स्थळ जितेंद्र बेडरूममध्ये. हे सर्व काय चाललेलं आहे भावना? भावना म्हणाली, जितेंद्र तुम्हाला नाही माहिती, त्या मुलीमुळं आमची. भावना, बस भावना, किती वर्ष अजून ग? तीच गोष्ट कुरवाळत बसणार आहात तुम्ही? किती वर्ष आणखीन? आता लग्न ठरलेलं आहे त्यांचं. जातील त्या 4 दिवसातच त्यांच्या सासरी सुद्धा निघून. आता तरी नीट बोल ना ग त्यांच्यासोबत. आणि जर बोलायचं नसेल तर का त्यांना त्रास देतेस? हे योग्य नाही आहे भावना. भावना, तुमच्या अटीमुळं आम्ही आमच्या लेकीसोबत सुद्धा 2 शब्द सुद्धा नीट बोलू शकत नाही. फक्त आणि फक्त तुझ्यामुळं. तुमच्यामुळं, फक्त आणि फक्त तुमच्यामुळं त्या आमच्यापासून दुरावल्या गेलेल्या आहेत. त्या काही बोलणार तितक्यात जितेंद्रने त्यांना हात दाखवून थांबवलं. जितेंद्र म्हणाला, काही बोलू नका त्यांच्याबद्दल. आता आणखीन काही ऐकून घेणार नाही आहेत आम्ही. आणि आता तुम्ही त्यांच्यापासून लांब राहायचं. नाहीतर आमचं इतकं वाईट कोणीच नाही, लक्षात ठेवा. जेवताना आबांनी सांगितलेलंच आहे. आम्हीही बोलणार होतो, पण तेथे आपल्या 2 सुना होत्या म्हणून काही बोललो नाही. शेवटचं सांगतोय तुला, लांब राहायचं त्यांच्यापासून. आणखीन एक, जर तुम्ही आरती बहिणीच्या मनात लाडोबांबद्दल काही भरवलं तर आम्ही तुम्हाला घटस्फोट देऊ. एवढंच बोलून ते त्यांच्या स्टडी रूममध्ये निघून गेले. जितेंद्र त्यांचं काम करत बसलेले होते. दरवाज्यांवर टकटक झाली. या आतमध्ये. जितेंद्र, सत्येंद्र आतमध्ये आला. तुम्ही कशासाठी बोलवलं आम्हाला? सत्येंद्र, बसा, बोलायचं आहे आम्हाला तुमच्यासोबत. जितेंद्र, काय बोलायचं? आम्ही असेच ठीक आहोत. बोला, तुम्हाला काय बोलायचं ते. त्यांनी नकारमार्तिक मान हलवली. जितेंद्र म्हणाला, स्वराचं लग्न आहे तर थांबा, पुढचे काही दिवस घरी. सत्येंद्र म्हणाला, हो, तुमचं झाले असेल तर येतो आम्ही. ठीक आहे, या तुम्ही. जाणाऱ्या सत्येंद्रकडे हताश नजरेने पाहू लागले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.